हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल फॅन्सी फॅशन श्री. तुम्ही आजवर अनेक पैठणी साड्या पाहिल्या असतील, पण तुम्हाला पैठणी साड्यांचे प्रकार माहीत आहेत का? महाराष्ट्रात पारंपरिक साड्यांमध्ये सर्वात लोकप्रिय साडी म्हणजे पैठणी साडी. पैठणी ही हातमागावर विणलेली साडी आहे, त्यामुळे या साडीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. उत्कृष्ट कारागिरी आणि वैशिष्ट्यामुळे या साड्यांची मागणी फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभर आहे. महाराष्ट्रातील पैठण या शहरातून पैठणी साड्यांचा उगम झाला. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही आजवर अनेक पैठणी साड्या पाहिल्या असतील, पण तुम्हाला पैठणी साड्यांचे प्रकार माहीत आहेत का? आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. पहिली आहे कलांजली पैठणी, दुसरी आहे चंद्रकोर पैठणी, तिसरी आहे येवला पैठणी, चौथी मुनिया पैठणी, पाचवी महाराणी पैठणी, सहावी ब्रोकेट पैठणी आणि सातवी कांजीवरम पैठणी. या सर्व पैठणी पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या पैठणी साड्यांपैकी तुमच्याकडे एकतरी पैठणी असेलच. ही सेमी पैठणी साडीला खूप मागणी आहे. ही साडी हातमागावर नाही तर मशीनवर तयार केली जाते. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता सेमी पैठणी अस्तित्वात आली. महाराष्ट्रासह इतर राज्यात सेमी पैठणी तयार केली जाते. ती आपल्या खिशाला परवडतेही आणि आपली पैठणी साडी नेसण्याची हौसही भागते. सो फ्रेंड्स, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा. असेच सुंदर फॅशन अपडेटचे व्हिडिओ पाहण्यासाठी. थँक्स फॉर वॉचिंग.